भगवान गौतम बुद्धांच्या जन्मभूमी लुंबिनीमध्ये आम्ही आहोत आणि या जागेविषयी अगदी थोडक्यात सांगणार आहे मी। पाठीमागे तुम्हाला बरीचशी जुनी स्ट्रक्चर्स दिसत आहेत। ही इथली एक मोनास्ट्री आहे। लुंबिनी वाटिकेमध्ये आम्ही आहोत। माझ्या मागे जी दिसत आहे स्ट्रक्चर्स ती, आणि जे माझ्या समोर दिसतंय हे जे झाड आहे, या झाडाखाली राणी मायादेवी म्हणजे भगवान बुद्धांच्या आईनी आराम केला जेव्हा त्या कपिलवस्तूवरून आपल्या माहेरी जात होत्या देवधर नावाच्या गावी। इथे आराम करत असताना त्यांना प्रसूती कळा जाणवल्या म्हणून त्या उत्तर दिशेला चालत निघाल्या आणि या मंदिराच्या आतमध्ये तिथे एक शिळा ठेवलेली आहे। ती मार्कर स्टोन म्हणून तिथे ठेवलेली आहे की त्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला। आणि जन्म झाल्यानंतर त्यांना पहिलं स्नान प्रिन्स सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धांना या कुंडामध्ये करवलं गेलं। बेसिकली या कुंडाच्या आतमध्ये एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये त्यावेळी त्यांना स्नान केलं गेलं होतं आणि हे कुंड नंतर बांधलेलं आहे। अशी या लुंबिनी वाटिकेची स्टोरी आहे। नेपाळमध्ये लुंबिनी शहरामध्ये आम्ही आहोत। या ठिकाणी विश्वशांती परिक्रमेदरम्यान आम्ही आलो आहे। गौतम बुद्धांच्या जीवनातील त्यांनी वास्तव्य केलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही भेट देतो आहे, त्यापैकी ही एक जागा।